नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9th मॅथमॅटिक्स फर्स्ट रियल नंबर प्रॅक्टिस सेट 2.1 एक्झाम्पल 3 तर यामध्ये जे मराठी माध्यम आहेत त्यांनी पण पुस्तक उघडून तुम्ही समजून घेऊ शकता। उदाहरण सोडवणं हे तुम्ही बघून शिकू शकता। फक्त इंग्लिश वाल्यांसाठी मी इंग्लिश वर्ड वापरतो। राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P अपॉन Q फॉर्म, म्हणजे अपूर्णांकात लिहायचं आहे। खालील परिमेय संख्या अपूर्णांकात लिहा असा प्रश्न असेल तर तो कसा सोडवायचा। राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P अपॉन Q फॉर्म। त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा, 0.6 च्या वरती डॉट दिलाय। डॉट किंवा रेषा असेल 2 नंबर्स असतील तर याचा अर्थ रिकरिंग फॉर्म आहे। 0.6666 इन्फायनाइट टाइम्स, अनंत वेळा। तर सोल्यूशन बघा, आपण याला x म्हणू। लेट 0. रिकरिंग 6 याला आपण तुम्ही असंही म्हणू शकता, समजण्यासाठी लिहितो मी। 0.666 इन्फायनाइट टाइम 6 आहे, रिपीट होत आहेत 6 याचा अर्थ। देअरफॉर लेट आपण याला म्हणू, इथे लेटची गरज नाही। x इज इक्वल टू 0.6 रिकरिंग, याचा अर्थ पुढे 6 आहे। तर जे गिवन नंबर आहे, दिलेला नंबर आहे, त्याला आपण x मानलं। लेट म्हणजे समजा x इज इक्वल टू 0.6। आता हाउ मेनी नंबर्स आफ्टर द डेसिमल रिपीटिंग अगेन अँड अगेन, तर इथे एकच डिजिट परत येतो आहे। 2 येत आहेत का? 656565 असं काही नाही। हाउ मेनी डिजिट्स आर ऑकरिंग अगेन अँड अगेन, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन। किती नंबर परत येत आहे त्यावरून जर 1 येत असेल तर 10 ने मल्टिप्लाय करायचं। 2 नंबर रिपीट होत असतील तर 100 ने मल्टिप्लाय करायचं। आणि जर 3 नंबर रिपीट होत असतील म्हणजे समजा एक्झाम्पल 0.123 3 नंबर्स परत येत असतील तर त्यावेळेस 3 नंबर असेल तर 1000 ने मल्टिप्लाय करायचं। आता इथे देअरफॉर याला मी 10 ने मल्टिप्लाय केलं, 10x। इथे 10 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? व्हॉट विल हॅपन इफ यू मल्टिप्लाइड 0.666610 बाय 10 ने मल्टिप्लाय केलं तर डेसिमल एक घर पुढे सरकतो, गोज टू राईट साइड 1 डिजिट, म्हणजेच हा होईल 6.6। कळलं? मल्टिप्लाइंग बाय 10, याला 1 नंबर दिला आपण, हा 2 आहे। मल्टिप्लाइंग बाय 10, why 10? Because single number is repeating again and again, so 10। आता 10 इक्वेशन 2 - 1 करायचं। इक्वेशन 2 - 1 डायरेक्ट कर तुम्ही, किंवा तुम्ही लिहू शकता 10x - x। 10x मधून x गेला, किती राहील? पाहिजे तर करा तुम्ही। 10x इज इक्वल टू 6.6 आणि 10x पाहिजे इकडे, x इज इक्वल टू 0. रिकरिंग 6। सबस्ट्रॅक्ट केला आपण, साइन चेंज होतात। 10x - 1x 9x। देअरफॉर बार 6 मधून बार 6 गेले 0, 6 - 0 दॅट इज 6 आणि पुढे मिळेल। देअरफॉर x इज इक्वल टू काय मिळेल? 6.0, इट मीन्स 6। 9 किती? 6/9। याला सिम्प्लिफाय केलं तुम्ही फर्दर तर काय मिळेल? x इज इक्वल टू 2/3। देअरफॉर तुम्हाला विचारलं होतं 0.6 बार इज इक्वल टू 2/3। याचं जर डिव्हिजन केलं तर तुम्हाला प्रत्यक्ष डिव्हिजन करून बघा, 3 ने डिवाइड करा, 0.6 येणार,
म्हणजे 6 3 8 इन 2 प्रत्येक वेळेस 2 2 रिमाइंडर बाकी राहील 0.6666 येत राहील. सो दिस इज द आन्सर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन त्यामध्ये आहे. सोल्युशन बघा, कळलं असेल. या एक्झाम्पलमध्ये किती डिजिट्स रिपीट होत आहेत? 373737 2 टाइम्स, म्हणजे 2 डिजिट रिपीट होत आहेत. 37 इज इक्वल टू 0.373737 इन्फायनाइट टाइम आहे. हे समजण्यासाठी लिहितो आहे, नॉट नेसेसरी. लेट एक्स मानला आपण, एक्स इज इक्वल टू 0.37 बार, किंवा तुम्ही याला रिकरिंग म्हणू शकता. हाऊ मेनी डिजिट्स रिपीट होत आहेत? 2. किती अंक रिपीट होत आहेत? 2. मग कितीने मल्टिप्लाय करायचं? देअरफॉर 100ने मल्टिप्लाय केलं, 100x इज इक्वल टू, याला 100ने मल्टिप्लाय केलं इथे तर 2 डिजिट पुढे जाईल, 37.37. याला 2 नंबर, हा 1 नंबर. मल्टिप्लाइंग बाय 100 बोथ द साइड्स केला आपण. आता डायरेक्ट जर केला आपण, देअरफॉर 100x असंही करू शकता, मायनस x इज इक्वल टू 37.37 मायनस 0.37 बार. आडव्या मांडणीने, व्हर्टिकल आपण जे म्हणतो हॉरिझॉन्टल मांडणी केली आपण, तसंही करू शकता तुम्ही. 100 मायनस 1 नथिंग इज देअर, जिथे काहीच नसेल तिथे 1 असतो. 100 वजा 1, 100 मायनस 1 दॅट इज 99x. बार 37 बार 37 0. सो 37 मायनस 0 दॅट इज 37. अँड दिस इज प्राईम नंबर. सो देअरफॉर काय मिळेल? x इज इक्वल टू 37 अपॉन किती? 99. म्हणजे युअर आन्सर विल बी 0.37. याला p अपॉन q फॉर्ममध्ये लिहायचं होतं. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ p इज 37 अँड q इज इक्वल टू 99. कळलं इथपर्यंत? हेही समजलं नसेल तर पुढची 2 उदाहरणं आपण घेऊ, मध्ये तुमची आयडिया क्लिअर होईल. कठीण नाही एक्झाम्पल. तिसरा एक्झाम्पल बघा. किती 2 डिजिट रिपीट होत आहे? 171717. सोल्युशन, याला आपण 3.17, याला बार किंवा रिकरिंग म्हणू शकता तुम्ही. इज इक्वल टू, हे मुद्दाम लिहितोय मी, 171717 इन्फायनाइट टाइम आहे. लेट x इज इक्वल टू 3.17. याचा अर्थ तोच आहे. याला आपण नंबर 1 दिलं. हाऊ मेनी डिजिट्स आर ॲपिअरिंग अगेन अँड अगेन? 2 डिजिट येत आहेत एका क्रमाने, एका पाठोपाठ एका पाठोपाठ. तर देअरफॉर कितीने करायचं? 100ने. व्हेरी गुड. इकडे 100ने केलं तर काय होईल? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यासाठीच मी ही वरची स्टेप लिहिली आहे. वेन यू आर गोइंग टू मल्टिप्लाय बाय 100, देन डेसिमल हा जो पॉईंट आहे तो मूव्स, कुठे मूव्ह होतो? राईट साईडला. किती घरं? 2 0 आहे म्हणून 2 इथे येईल तो, या ठिकाणी 317 होईल. 317.17, कारण पुढे इन्फायनाइट टाइम 171717 आहे, म्हणजेच तो तसंच राहणार आहे. हे सर्वात कळणं महत्त्वाचं आहे. मल्टिप्लाइंग बाय 100. मग परत इक्वेशन 2 - 1 केलं आपण. काय मिळेल? 100x मायनस x, एका पुढे पुढे लिहितो मी, व 3
317 मायनस 3. नाही काय राहील, असं राहील 317 बार 17 मायनस 3 बार 17. इज इट क्लिअर नाऊ? तर 100 मधून 1x गेला 99x. इथे आता चेक करा, बार 17 मायनस बार 17 काय येणार 00. मग इकडे 7 मायनस 3 फर्स्ट डिजिट किती 4. मग किती राहिले इकडे, किती येणार 30. सबस्ट्रॅक्ट करा तुम्ही, 317 मधून 3 गेले किती 314 राहील. मग तेवढं तुम्हाला तिथे लिहायचं आहे 314. आणि मग तो नंबर कुठे जाईल, किती येईल, डेसिमल असला की तुम्ही गडबड करता, ते नीट लक्षात घ्या. तुम्ही एकाखाली एक लिहूनही करू शकता. हा युनिट प्लेस आहे, हा युनिट प्लेस आहे. 10th प्लेस इथे नाहीच आहे, तो 1 ॲज इट इज राहील. 100 प्लेस इथे नाहीच आहे, तो ॲज इट इज राहील. 7 मायनस 3 4. इज इट क्लिअर नाऊ? देअरफॉर x इज इक्वल टू 314 डिवायडेड बाय 99. हा 3 ने डिव्हिजिबल आहे, पण हा आहे का चेक करून बघायचं. जर असेल तर फर्दर यू कॅन डिवाइड सिम्प्लिफाय, बट त्याला डिवाइड होत नाही 3 ने. वाय? 3 + 1 4, 4 + 4 8, सम 8 येते, म्हणजे 3 ने हा डिव्हिजिबल नाही. फायनल आन्सर एवढंच राहील. देअरफॉर काय राहील 3.17 इज इक्वल टू 314 डिवायडेड बाय 99. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आहे, तो घेऊ आपण. सोल्युशन एक किती आहे 115.89 म्हणजेच किती 15.898989 अशा प्रकारे असेल. मग याला आपण लेट x इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल 15.89. किती डिजिट रिपीट होत आहेत 2. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 100 ने. 100x मायनस इज इक्वल टू, याला 100 ने केलं तर डेसिमल इथे जाईल 1589 पॉइंट इथे जाईल 2 डिजिट्स. Decimal moves from left to right if multiplying by 100. 1589.89. मग यांचं सबस्ट्रॅक्ट केलं आपण. इक्वेशन टू मायनस 1 काय मिळेल 100x मायनस x आडव्या पद्धतीने करतो मी 1589.89 बार मायनस 15.89 रिकरिंग. हे वरचं सेकंड इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन मायनस फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन मायनस फर्स्ट इक्वेशन. लेफ्ट साईडचं लेफ्ट साईडला लिहिलं, राईटचं राईटला लिहिलं आहे. तुम्ही एका खाली एक पाहिजे तर लिहू शकता, 1 बिलो अनदर. 100 मायनस 1 दॅट इज 99x. आता इथे बघा बार 89 मायनस बार 89 ते 00 येणार. 9 मायनस 5 किती 1. 9 मायनस 5 किती येणार 1 येणार. कोणतं सोडवतोय आपण चौथं. तर यामध्ये 9 मायनस किती 9 मायनस 5 आहे, किती येणार 4 येणार. हा फर्स्ट डिजिट मायनस फर्स्ट डिजिट. 8 मायनस 1 किती येणार 10 प्लेसचा 7. फर्दर डिजिट नाही आहे 100 प्लेस, तर इकडे असं येणार 15. 1574
99x. Therefore x is equal to 1574 upon 99. Therefore आपला एक्झाम्पल जो होता तो राहील 15 पॉइंट किती होता 89 रिकरिंग इज इक्वल टू 1574 upon 99. लास्ट एक एक्झाम्पल घेऊ आपण इकडे बाजूला बघू ट्राय करून. पाचवा एक्झाम्पल आहे तो इथे लिहितो मी. पाचवा एक एक्झाम्पल जो आहे तो आहे 2.514. पुस्तक जवळ ठेवा. 2.514. सोल्युशन मध्ये याला परत करत नाही मी. x इज इक्वल टू डायरेक्ट लिहिलं 2.514 किंवा याच्यावर फर्स्ट आणि लास्ट डिजिटवर पण तुम्ही देऊ शकता. हा झाला इक्वेशन 1. हाऊ मेनी डिजिट्स रिपीटिंग 1 2 3. मग कितीने मल्टिप्लाय करणार 1000 ने. 1000x इज इक्वल टू याला 1000 ने केलं किती 0 आहे 1 2 3 3 डेसिमल पुढे जाईल 2514.514. आधीचं एक्झाम्पल बघितलं असेल मी लिहिलं नाही वरती 514 514 514. हा दुसरा इक्वेशन 2 - 1 1000x मायनस हा वरचा इथे लिहितो मी पुढे एका खाली एक लिहितो 2514.514 रिकरिंग मायनस असेल x इज इक्वल टू 2 पॉइंट डेसिमल खाली डेसिमल लाच कधी लिहिताना 514. इथे तुमच्या मिस्टेक्स होता. डेसिमल शोधायचा 1000 - 1 999 इज इक्वल टू हे तर सेम नंबर आहेत त्यांचा 0 येईल 0.00. 4 - 2 2 1 5 2 किती आला 2512 2512. इथे x राहील. therefore x इज इक्वल टू 2512 अपॉन हे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिनोमिनेटर मध्ये येईल छेदामध्ये येईल. therefore आपल्याला विचारलं होतं आन्सर असेल फायनल 2.514 रिकरिंग इज इक्वल टू 2512 अपॉन 999. हा आपला यातला लास्ट एक्झाम्पल होता. वेळ कमी आहे पण प्रयत्न करतोय मी 3 एक एक्झाम्पल दररोज देण्याचा वेगवेगळ्या वर्गांची. तुम्ही बघत राहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी टेक्स्ट बुक जवळ ठेवा. माझे बरेचसे व्हिडिओ आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन 9th स्टँडर्ड शोधा म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल्स मिळतील. बेस्ट ऑफ लक.